नमस्कार, मी जान्हवी आणि आज आपण आलोय दापोलीमध्ये. तर आज आपण जाणार आहोत दापोली तालुक्यातील एका सुंदर अशा आंजर्ले गावात आणि तेथील अतिशय जागृत अशा कड्यावरच्या गणपतीचे दर्शन घेणार आहोत. तसेच गणपतीचे पहिले पाऊल देखील पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दापोली शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. तेथे जाण्याचा मार्ग देखील अतिशय सुंदर आहे. खाडीवरील या पुलामुळे जाण्याचा मार्ग अतिशय सोयीस्कर झालेला आहे. एका टेकडीवर हे गणपतीचे मंदिर असल्यामुळे याला कड्यावरचा गणपती असे म्हटले जाते. मंदिरापर्यंत गाडी जाऊ शकते. पूर्वी हे मंदिर गावातील समुद्रकाठी होते, पण त्यानंतर समुद्राची पातळी वाढली आणि मंदिर पाण्यामध्ये गेले. त्यामुळे समुद्रापासून थोडे दूर एका टेकडीवर नवीन मंदिर स्थापन करण्यात आले. इथे मला हे कृष्ण कमळासारखे फूल दिसले, बघा किती सुंदर आहे. या मंदिराची स्थापना 600 वर्षापूर्वी इसवी सन 1430 दरम्यान झाल्याचे बोलले जाते. या मंदिराचे पूर्वीचे बांधकाम लाकडी होते, मात्र इसवी सन 1789 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. यानंतर हे सुंदर मंदिर उभारण्यात आले. हे मंदिर पेशवेकालीन वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करत असताना काळ्या दगडावर गिलावा देऊन संगमरवरासारखे शुभ्र मंदिर उभारण्यात आलेले आहे. मंदिर विस्तीर्ण आहे. येथे आल्यावर अगदी शांत आणि प्रसन्न वाटते. मंदिरातील गणेशाची मूर्ती अत्यंत सुबक आणि देखणी आहे. तसेच मूर्ती ही उजव्या सोंडीची आहे. सुमारे 3.5 ते 4 फुटांची ही मूर्ती आहे. बाजूला रिद्धी सिद्धीच्या मूर्त्या देखील आहेत. गणपती मंदिराच्या बाजूला शंकराचे मंदिर देखील आढळते. मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ आणि नीटनेटका आहे. तुम्ही जर कधी दापोलीत आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या.
मंदिरापासून जवळच आपल्याला गणपतीच्या पहिल्या पाऊलाकडे जाण्याचा मार्ग दिसतो. या मार्गावर आपल्याला काही दुकानेही दिसतात. गणपतीच्या पावलाकडे जाण्यासाठी पायी 2 मिनिटांची वाट आहे. या पाऊल वाटेने जाताना अगदी निसर्गाच्या सानिध्यात गेल्यासारखे वाटते. आम्ही येथे सकाळच्या वेळी गेलो होतो, त्यामुळे चालताना अगदी प्रसन्न वाटले. नवीन मंदिराची स्थापना झाल्यानंतर जेव्हा साक्षात श्री गणेश या मंदिरात स्थानापन्न होण्यासाठी आले, तेव्हा त्यांचे पहिले पाऊल या डोंगराच्या माथ्यावर पडले. म्हणून या स्थानाला गणपतीचे पाऊल असे म्हटले जाते. आणि त्यांचे दुसरे पाऊल थेट नव्याने स्थापन झालेल्या मंदिरात पडले. तर आपण येथे पोहोचलोच आहोत. येथून आपल्याला अंजर्ले गावचा सुंदर निसर्ग सुद्धा पाहायला मिळतो. येथूनच डोंगरावरून खाली उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. गणपतीच्या पावलाचे दर्शन घेऊन पुन्हा आम्ही मंदिराच्या दिशेने जायला निघालो. मंदिराच्या बाहेरच आपल्याला या आजींचे हे छोटेसे दुकान दिसते. येथे पूजेच्या साहित्यासोबत अनेक प्रकारचा कोकणी मेवाही आपल्याला पाहायला मिळतो. तर इथे आलात तर तुम्ही हे नक्की विकत घेऊ शकता. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉनचे बटन देखील दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.